अर्थमंत्री अजित पवारांनी आज आपला अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत ते आपण पाहूया। अर्थमंत्री अजित पवारांकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर। ग्रामविकास विभागाला 9280, गृह परिवहन बंदर विभागाला 4092 कोटी तर सामान्य प्रशासन विभागाला 1432 कोटींची तरतूद। अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। पायाभूत सुविधा, रेल्वे अशा सर्व घटकांचा विचार करून सरकारने सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला, अशी प्रतिक्रिया। कंत्राटदार जोमात, शेतकरी कोमात असा अर्थसंकल्प, ठाकरेंची टीका। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तयार केलेलं हे बजेट, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी 2000 कोटींची तरतूद। नदीपात्रामध्ये पाणी अडवण्यासाठी बॅरेजची कामं हाती घेतली आहेत, अजित पवारांची माहिती। राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू। अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही ठोस तरतुदी नाहीत। अर्थसंकल्पावरून विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका। अर्थसंकल्पामधून महिला सशक्तीकरणाचा नारा। प्रत्येक जिल्ह्यातील 1 लाख महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देणार, अर्थमंत्री अजित पवार यांचं आश्वासन। 2023 पासून लेक लाडकी योजना सुरू तर महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याची योजना प्रस्तावित। 5000 पिंक रिक्षा देणार, अजित पवारांची माहिती। औंधमध्ये एम्स रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव। आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करणार, अर्थमंत्र्यांची माहिती। श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय, अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा।